हॅलो नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती, मुंबई पोलीस भरती, सर्व पोलीस भरती रिलेटेड, पोलीस भरती 2024 रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमचं ग्राउंड कधी होणार आहे, ग्राउंडची तारीख कोणती आहे असणार आहे, कोणत्या तारखेला तुमचं ग्राउंड सुरू होणार आहे पोलीस भरती 2024 चं, त्याच्यानंतर तुमची लेखी परीक्षेला कधीपर्यंत सुरुवात होणार आहे, सर्वच गोष्टी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। त्यामुळे मित्रांनो पोलीस भरती 2024 रिलेटेड सर्व ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। आणि जर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल। तर टेलिग्राम चॅनल नक्की तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करा, कारण की टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो आपण युट्यूबच्याही अगोदर सर्व अपडेट्स देत असतो। चला तर मित्रांनो आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा, प्रशिक्षण तुमचं कधी सुरू होणार आहे, तर बघा राज्यातील 5व्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान हे 20 मे रोजी पोलीस भरती 2024 संपणार आहे। 20 मे ला तुमचं मतदान संपणार आहे। त्यानंतर मित्रांनो पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केलेले आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे। तर बघा, सर्व जिल्ह्यांची परीक्षा ही एकाच वेळी असणार आहे, त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला दोन ठिकाणी तीन ठिकाणी जाता येणार नाही, कारण की तो कोणत्या तरी एकाच ठिकाणी एका वेळेस परीक्षा देऊ शकतो। अंदाजे 30 ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन असून ऑक्टोबर महिन्याअखेर या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होईल अशी माहिती आहे। प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग सुरू होईल, तर अशी ऑथेंटिक माहिती आहे। त्यानंतर बघा पोलीस भरती रिलेटेड काय अपडेट्स आहेत त्या समोर बघा। 20 मे नंतर मैदानी चाचणी होण्याची दाट शक्यता आहे। तर बघा, तुमची जी लेखी परीक्षा आहे मित्रांनो ती ऑगस्ट पूर्वी लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन आहे संपूर्ण, आणि नियुक्ती देण्याचं ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला नियुक्ती भेटणार आहे। त्यानंतर बघा मुंबई जिल्ह्यासाठी किती फॉर्म आलेत ते बघा। मुंबई जिल्हा पोलीस भरतीसाठी एकूण फॉर्म संख्या, एकूण फॉर्म 3,59,000 फॉर्म आलेले आहेत मुंबई जिल्ह्यासाठी। आता पोलीस भरती रिलेटेड अपडेट्स बघा, तर बघा 17,76,000 टोटल अर्ज आलेत मित्रांनो, सर्व 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 जिल्ह्यांचे मिळून। 30 ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन, 20 मे नंतर मैदानी चाचणीचे नियोजन। राज्यात एका पदासाठी एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार आहे। प्रशिक्षण कधी सुरू होणार, तर बघा राज्यातील 5व्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान हे 20 मे रोजी संपणार आहे। त्यानंतर पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे। त्यानंतर बघा अंदाजे 30 ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपविण्याचे नियोजन असून ऑक्टोबर महिना अखेर या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होईल अशी माहिती आहे। त्यानंतर बघा पोलीस भरती अपडेट, आम्ही तुम्हाला यापूर्वी सांगितले आहे 20 मे नंतर मैदानी चाचणी होण्याची दाट शक्यता आहे, कारण की 20 मे ला इलेक्शन हे होणार आहे तुम्हाला माहिती आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी तयारीत राहा, तुमची सर्व प्रॅक्टिस करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।